तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील पाठिंबा दर्शवलाय। खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केलेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आंदोलनात उडी घेण्याचा इशारा त्यांनी दिलाय। खासदार संजय देशमुख आणि आमदार संजय देरकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। आपल्यासोबत थेट जे आहेत यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आहेत। हो, एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जे आहेत आता आंदोलन उभारलेलं आहे बच्चू कडू सोबत। एकंदरीत पाहिलं तर या शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही। तुम्ही ठाकरे गटाच्या वतीने सुद्धा आता त्यांना पाठिंबा दिला असल्याचं सांगलं जात आहे। काय सांगणार या संदर्भात? नाही, आज सरकारने आमच्या शेतकरी संघटनेचे काही मंडळी आणि बच्चू भाऊ आणि जे काही आंदोलनात सहभागी झाले ही सर्व मंडळीला चर्चेसाठी सरकारने बोलावले। आज आमचं संपूर्ण लक्ष या चर्चेदरम्यान काय निर्णय होतो याच्यावर राहणार आहे। जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर आम्ही सुद्धा आंदोलनात उडी मारू आणि सर्व शिवसैनिक सोबत घेऊन, सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र लढा आम्ही देऊ। या परिस्थितीत आपण त्यांना दिलासा दिला पाहिजे म्हणून सर्व शेतकरी आपण होऊन त्यांच्या पाठीमागे झाला। आमच्या वणीतून तर काही लोक तर काय त्याला मेटॅडोर भरू जेवणाचं साहित्य घेऊन जायला तिथं स्टॉल लावले आहे। कारण आमचे वणी ही जवळ पडते, नागपूरच्या जवळ, तर सर्व शेतकरी बांधव आमच्या त्यात गेले आहे। आणि समजा सरकारने यावरती तोडगा काढला नाही तर मुलाबाळासोबत तरी सुद्धा आमचे हा शेतकरी आज फक्त पुरुष वर्ग गेला आहे, शेतकरी वर्ग गेला आहे, परंतु यानंतरच्या आंदोलनात महिला आणि युवकसुद्धा या ठिकाणी उतरणार आहे। बच्चू कडू यांनी नागपूरला आंदोलन केलं आहे आणि आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी जर निर्णय पूर्ण न झाला तर शिवसेना ठाकरे गट जे आहे त्याच्यामध्ये उडी घेऊन मोठं पाठिंबासुद्धा या ठिकाणी देणार असल्याची माहिती जी आहे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार जे आहेत संजय देरकर यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।